देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भूम गोलाई चौकात विजय उत्सव, आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या निमित्ताने घोषणाबाजी करत लाडूतुला करण्यात आली, फटाकेबाजी करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे भूम शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विधिज्ञ संजय शाळू, युवक तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, सुग्रीव शिंदे वाल्हा, लक्ष्मण बोराडे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, संदीप खामकर, आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष योगेश आसलकर, शुभम खामकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तुळजापूरनामा न्यूज चॅनल, तुळजापूर, धाराशिव। काँग्रेसने होकारार्थीचा कौल दिला। महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊने शपथ घेतली। राज्याची सूत्रे हाती घेऊन कामाला आजपासून सुरुवात केली आहे। निवडणूक निकालातून पक्षीय चित्र स्पष्ट झालं होतं। त्रिकोटी युतीचे सरकार स्थापनेचं अगोदरच ठरलेलं होतं। बहिणीची साथ आणि दाजीचा हात पाठीशी होता म्हणून महाराष्ट्र महाविकास आघाडीचा लपंडाव महायुतीनं उधळून लावला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मवियाचा सुपडा साफ झाला। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊने शपथ घेतलेली आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। या सरकारला, नव्या मंत्रिमंडळाला मी पुन्हा एकदा भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा।